दिवशी येतात तेव्हासाठीची ही ॲडजस्टमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सूर्योदयाशी याचा संबंध आहे. आता हे जे स्मार्त एकादशीचं व्रत आहे ते कोण करतं बरं? म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात जास्त करून भागवत एकादशीच केली जाते. पण स्मार्त एकादशी करणारे लोक कोणते असतात? जे लोक वेदांना, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी करतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसंच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजेच विष्णू भक्त जे संसारी आहेत ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, म्हणजेच भागवत एकादशीचं व्रत करतात. जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असेल तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाहिली जाते. आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवरच भागवत धर्माचा ध्वजचिन्ह दिसून येतं. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. थोडक्यात काय तर वैष्णव जे आहेत ते उदय तिथी मानतात आणि स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली आहे ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात. हाच तो फरक आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही काहीही माना, उदय तिथी माना किंवा जिथून तिथी सुरू होते ते माना, देव मात्र फक्त तुमच्या मनातला भाव बघतो, हे खरं. त्यामुळे मनात नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही. भागवत एकादशीबद्दल सांगायचं झालं तर या एकादशीचा उपवास हा 3 दिवसांचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला हा उपवास सुरू होतो. खरं तर म्हणजे दशमीच्या दिवशी एक वेळ जेवण्याची प्रथा आहे. तर एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केलं जातं, म्हणजे उपवास सोडला जातो. खरं तर परंपरागत चालत आलेला असा हा उपवास आहे. पण अर्थात कुठलाही उपवास करताना आपली प्रकृती आणि तब्येत सांभाळून करायची असते, हेही तितकंच खरं. पण एकादशीच्या दिवशी तुम्ही पांडुरंगाची पूजा, विठ्ठलाची पूजा, विष्णूची पूजा करू शकता, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, हरिपाठ म्हणू शकता, काही नाही जमलं तर विष्णू मंत्राचा जप करू शकता किंवा पांडुरंगाच्या नावाचा जपसुद्धा करू शकता. या पद्धतीने तुम्ही साधना उपासना नक्कीच करू शकता. मंडळी, आज आपण भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला. आशा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. माहिती आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शास्त्रामधल्या किंवा धर्मामधल्या किंवा कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा अर्थ तुम्हाला कधीच समजत नाही, तो समजून घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला हवी असलेली माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. जय जय पांडुरंग हरी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला